एक अत्यंत धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे। काल दुपारी चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुळा मुठा नदी पात्रात एक मृतदेह तरंगत असल्याचं स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आलं। स्त्री जातीचा मृतदेह या ठिकाणी आढळून आला। शीर आणि हातपाय नसलेल्या अवस्थेमध्ये विवस्त्र मृतदेह होता। बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर ससून रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन करण्यात आलं। अंदाजे 50 ते 60 वयाचा तो स्त्री जातीचा मृतदेह आहे। चंदननगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणे पिंपरी चिंचवड शहरातील मिसिंगच्या तक्रारीचा शोध घेतला जातोय। वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार मृतदेह सापडण्यापूर्वी त्याचा 2 दिवस अगोदर मृत्यू झाला असल्याचं देखील सांगण्यात आलंय। मात्र या घटनेनं खळबळ उडालेली आहे। काल दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीतील जेनी लाईट कन्स्ट्रक्शनचं काम चालू असलेल्या ठिकाणी मुळा मुठा नदीच्या पात्रामध्ये एक मृतदेह तरंगत असल्याचं स्थानिक कामगारांना आढळून आलं होतं। त्यावरून त्यांनी पोलीस स्टेशनला खबर दिली होती। स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली असता एक मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पाहिला तर एक स्त्री जातीचा मृतदेह आढळून आलेला आहे, ज्याला शीर आणि हातपाय नसलेल्या अवस्थेमध्ये विवस्त्र असा तो मृतदेह होता। त्यानंतर तो मृतदेह ससून रुग्णालय या ठिकाणी शवविच्छेदनाकरता पाठवण्यात आलेला होता। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचं शवविच्छेदन केलेलं आहे। अंदाजे 50 ते 60 वर्षे वयाचा स्त्री जातीचा तो वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याकडून जी माहिती मिळालेली आहे त्याप्रमाणे साधारणतः मृतदेह मिळण्यापूर्वी 1 ते 2 दिवसापूर्वी त्याचा मृत्यू झाला असेल एवढीच माहिती प्राप्त झालेली आहे।